काय, भगवंताचं नामचिंतन करायचं. आमची भक्तीच चालली नाही महाराज. आमचा विषय असा चाललाय, भक्ती राहिली बाजूला, भक्ती बाजूला राहिली आणि नाही तो विचार डोक्यात यायला लागला. कशामुळे झालं? कारण आम्ही संगत तशी केली. संगत जर चुकीची घडली, दृष्टांतामध्ये दृष्टांत सांगतो. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला चाललेत, प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण तिघही वनवासाला चाललेत. फक्त मातीचा स्पर्श लक्ष्मणाला झाला. काय झालं? मुठभर माती संग घेतली आणि आपल्या भावाबद्दल वाईट विचार लक्ष्मणाचा डोक्यात चालू झाला. लक्ष्मण म्हणायला लागला, भावा, बंधू राजा, तुझ्या पाठीमागे 14 वर्ष झालं फिरतोय. किती वर्ष? 14 वर्ष झालं फिरतोय, पण तू अजून काय माझ्याकडे पाठ वळून पाहिलं नाही. तू पुढे चाललाय. मी आहे सकाळची, तुम्ही दोघे नवरा बायको उठले का फळं द्या आणून, मला जेवण बनवा, तुम्हाला सरपण गोळा करा, आंघोळीला पाणी गरम करून द्या. पण ह्यानी काय माझ्याकडे आतापर्यंत मी हे जेवढं एवढं कष्ट करतोय याचा काही विचार कधी केला? कशामुळे झालं महाराज? मातीचा वाईट विचार, शापित माती कुणी लक्ष्मणाने हातात धरली होती, पण त्या वाईट संगतीमुळं लक्ष्मणाचा वाईट विचार डोक्यात आला आणि आपल्या बंधूला काय करायला लागला? नाव ठेवायला लागला. कशामुळं? संगतीमुळं. उपदेश करतात माऊली त्या युवकाला, बाळा, नाही कुणाच्या कुणी, तुला जर ह्या प्रपंचातून आणि ह्या नरदेहातून मुक्ती जर पाहिजे असेल तर तुला काय करावं लागेल? संतांची संगत धरावं लागेल, त्यांच्याकडून उपदेश घ्यावा लागेल. आणि उपदेश घेतल्याच्या नंतर तू काय होशील? या देहामधून मुक्त होशील. तू परत जन्माला यायचा नाही, बीज भालून केले नाही, आम्हा पुन्हा जन्म मरण नाही. मग आमची स्थिती अशी व्हायची असेल, तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर योग्य संतांना तुम्हाला शरण जावं लागेल. कारण की ज्या संतांचा मूळ नाम आहे त्या संतांना तुम्हाला शरण जावं लागेल. त्या युवकाला माऊलींनी आपल्या पर्णकुटीमध्ये नेल्याच्या नंतर त्यांना प्राणवायू योग हा शिकवला आणि सांगितलं, घरी गेल्याच्या नंतर पाठे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, चिंतन करायचं आणि आपला जो जीव आहे, प्राणवायू योग शिकवलाय ना, तो जीव काढून आपल्या उशाला बसायचं. आणि कोण कोणाचं हे तुला मी कधी सांगल? सकाळी 7 वाजता बरोबर मी तुझ्या दारामध्ये येईल आणि नाही कुणाचे कुणे हे मी तुला काय करीन महाराज? पटवून देईल. तू काळजी करू नको. तुला मी जसं सांगितलंय, जशी रीत सांगितली त्याप्रमाणे तू काय कर, ती साधना कर. युवकांनी महाराजांचं ऐकलं. 3 दिवस युवक माऊलींपाशी राहिला. माऊलींनी ती साधना शिकवली, ज्ञान दिलं, ज्ञान प्राप्त झालं. युवक घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर महाराज पहाटेच्या 3 वाजले. युवक ब्रह्ममुहूर्तावर उठला. आम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावर उठायला सांगितलं तर आम्ही सकाळच्या पहाटे 9 वाजता उठतो, पण युवक 3 वाजता उठला. चिंतन चालू केलं, साधूंवर विश्वास ठेवला. काय ठेवला? भाव ठेवला. आणि आमचा जर भाव साधूंवर राहिला नाही, संतांवर राहिला नाही, तर आम्ही ह्या जीवनातून मुक्त नाही होणार महाराज. कारण की संत सांगून गेले की तुम्ही काय करा, भगवंताचं नामचिंतन करा, तो बोध घ्या आणि ह्या जीवनातून मुक्त व्हा. संतांनी सांगितलं पण आम्ही ऐकलं नाही. तुकोबाराय सांगतात, वाजत से भो कोणी नाही कळता कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जाग्या पाठी, भय आले मोठी, पंढरी वाचून तुझा ठाव नाही रे कोठे. यांनी जरी वरडून सांगितलं आम्ही आता हा म्हणू, पण मांडवातून बाहेर गेल्याच्या नंतर नाहीच म्हणू. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. युवकांनी साधूंनी जसं सांगितलं त्यांच्या बोधावर विश्वास ठेवला, नामचिंतन चालू केलं, प्राणवायू चालू केला आणि युवकाचा प्राण जो जीव आहे तो काढून युवक उशाला शांतपणे बसला. पाठाचा 3चा टायमिंग आहे. 5चा पहिला कोंबडा आला आणि पत्नी उठली. युवा काका पाहिलं, धनी हलवलं, उठा.
पाटचा धारेचा टाइम झालाय, दूध घालायला आले एक वशान, उठा. हलवलं, बाबाच्या नाड्या पुड्या बंद झाल्या होत्या, शरीर थंड पडलं होतं. पाहिलं, सांगितलं आता हे काय राहिले नाही. ठीक आहे, पण ह्यांच्या जर आरडाओरडा करावा, पाठ 3 वाजले, 5 वाजायची वेळ झाली, हे काय उठत नाही. आरडाओरडा करावा तर घरातील लोक जागे होतील, पण यांचे नातेवाईक म्हणले जवळ नाही. कोण पुण्याला आहे, कोण नाशिकला आहे, कोण जुन्नरला आहे. हे सगळं गोळा वस्तूवर किती वाजतील? 5 वाजतील म्हणले. किती वाजतील? 5 वाजतील. ठीक आहे, काय करायला पाहिजे? पत्नीने घाई घाई रात्रीचा राहिलेला शिळा भात गरम केला. गरम करून तो काय केला? खाऊन घेतलं. खाऊन घेतल्याच्या नंतर सांगितलं, आता आवरडायला सुरुवात केली. धनी देवा, असं कसं केलं? त्यांनाच का नेलं, मलाच का नेलं नाही? आरडायला वरडायला सुरुवात केली. वडील जागे झाले, आई जागी झाली, भाऊ जागा झाला, असणारी नातवंड जागी झाली, पुतणे जागे झाले. पाहिलं, सगळे येऊन बसले, गोतावळा जमा झाला, रडायला सुरुवात झाली. पाहता पाहता 7 वाजले आणि माऊलींनी दिलेला शब्द पाळला. माऊली दरवाजामध्ये आले. माऊलींनी आवाज टाकला, भिक्षाण दे माई, भिक्षाण दे. माऊलींनी पाहिलं, आवाज दिला. युवकाची आई जरा कठोर होती, आली. म्हणले, हे बाबा, किती टाइम झाले? माझा एकुलता एक पोटचा गोळा गेलाय, आम्हाला सोडून गेलाय. कारण की जो जातो त्याचं दुःख फक्त त्या परिवारालाच माहित असतं की त्यांनी आमच्यासाठी किती कष्ट केलं, किती राबला. ह्या परिवारालाच फक्त ते दुःख माहित असतं. एखाद्या आईचा एकुलता एक मुलगा जावा आणि त्या आईला तिचं दुःख विचारावा, ते दुःख त्या आईलाच माहित असतं. कारण की आई झाल्याच्या नंतर आईचं दुःख कळतं, बाप झाल्याच्या नंतर बापाचं दुःख कळतं. तोपर्यंत कळत नाही महाराज. कारण की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाहिलं, माऊलींनी सांगितलं, माते, तू किती काही बोलली तर तुझ्या दारातून मी भिक्षा नेल्याशिवाय राहणार नाही. कारण की आम्ही जिथून भिक्षा नेतो त्या घराचं आम्ही उद्धार करतो. आणि दिवसातून मी फक्त 5च घर भिक्षा मागतो. किती? 5च घर भिक्षा मागतो. याच्या पलीकडे मी भिक्षा मागत नाही. आणि ज्या घरातून मी भिक्षा नेतो त्या कुळाचा मी उद्धार केल्याशिवाय राहत नाही, त्या जीवाला मी मुक्त केल्याशिवाय राहत नाही. हे कोण सांगतात? संत सांगतात, माऊली सांगतात. तू काळजी करू नको. मातोश्री काय ऐकायला तयार नाही. भांडणं झाली आणि भांडणं झाल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये एक मिटणीव्या नावाचा ग्रस्त असतो महाराज. तो मिटव्या नावाचा ग्रस्त पुढे आला. दोघांची भांडणं मिटवली. मातेला सांगितलं, त्या साधूंनी, त्या माऊलींना जर तुमचा मुलगा जिवंत केला तर तुम्ही त्यांना काय देणार? म्हणजे गावाच्या बाहेर 3 एकर जमीन आहे, देऊन टाकीन. म्हणून काय करीन? दान करीन. ठीक आहे म्हणले. माऊली घरामध्ये आले. युवकाला सांगितलं होतं, प्राणवायू योग शिकवला होता. जीव कुठं होता महाराज? उशाला होता. पाहिलं माऊलींनी, जोळीमधनं एक विभूती काढली, पुडी काढली, एक दुधाचा ग्लास मागवला, त्याच्यात ते विभूती टाकली. टाकल्याच्या नंतर सांगितलं, हा जो ग्लास पेईल तो काय होईल महाराज? मरल. आणि हा उठल. सगळे पाहत राहिले. सगळे एकामेरिका पाहतात. आता हा ग्लास प्यायचा कोणी? कारण की आता अशी गमत झाली महाराज, मरणाला सगळे घाबरतात. मी मरायला नको, पण जगून करणार काय? जगलं तर कसं जगावं? जगलं तर कसं जगावं? गेल्याच्या नंतर कीर्ती राहावं, गेल्याच्या नंतर माणसांनी त्याचं नाव काढलं पाहिजे. असा जगला कसा जगावं? जगल्याच्या नंतर त्याचं नाव काढलं पाहिजे ना महाराज. मेल्याच्या नंतर 4 लोकांनी काय होईना पण त्याची आठवण काढली पाहिजे. आमची स्थिती अशी, एका गावामध्ये
एक सखाराम नावाचा व्यक्ती, तो एवढा आडगा होता महाराज, त्याचं गावाचं कधी पटलं नाही.